नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या आजच्या सेशनमध्ये. जो आपला चॅप्टर चालू आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, त्या चॅप्टरमध्ये आपण मागच्या लेक्चरला जो पॉईंट बघितलेला तो कुठला होता, तर सगळे आपण जे काही बायोटिक एजंट्स आहेत, पहिला आपण एबायोटिक बघितले, त्यानंतर काय बघितले, बायोटिक एजंट्स जे काय करणार आहेत पॉलिनेशन, आणि त्यामध्ये आपण काय काय बघितलं, पहिला ॲनिमोफिली हायड्रोफिली हे झालं ते एबायोटिक, आणि त्यानंतर आपण बघितलं काय एंटेमोफिली, त्यानंतर ऑर्निथोफिली, त्यानंतर कायरेप्टेरोफिली, हे सगळे आपण पॉईंट बघितलेत. आता त्यातला जो एक पार्ट आहे एंटेमोफिलीचा, पुस्तकात आपला एक चांगली डायग्राम सुद्धा आहे एंटेमोफिलीमध्ये. त्यामध्ये एक जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो मी मागच्या लेक्चरला थोडंसं सांगितलंय बघा, तर त्या पॉईंटचं नाव व्यवस्थित लक्षात द्या. एंटेमोफिली म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. आता यातलं काय समजून घ्यायचं आहे बघा, एक एक्झाम्पल दिलंय आपल्याला, तर त्याला म्हणायचं काय, लिव्हर मेकॅनिझम. लिव्हर मेकॅनिझम, आणि हे जे लिव्हर मेकॅनिझम आहे ते आपल्याला कुठे दिसून येतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर फ्लॉवरचं काय नाव आहे, सॅल्विया. फ्लॉवरचं काय नाव आहे, सॅल्विया फ्लॉवर. आता इथं पॉईंट काय समजून घ्यायचं आहे बघा, तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारतात सॅल्विया फ्लॉवरमध्ये काय, तर लिव्हर मेकॅनिझम, ह्याच्या बाहेरचं काय तुम्हाला विचारत नाही, सिंपल क्वेश्चन आहे. आता हे जे लिव्हर मेकॅनिझम काय आहे ते आपण ॲक्च्युअली समजून घ्यायचं आहे, व्यवस्थित प्रोसेस, नंतर त्याचं तुम्हाला सगळ्यात शेवटी ॲनिमेशन पण दाखवतो मी. आता यामध्ये बघायचं शब्द लिव्हर आणि स्पेलिंग पण व्यवस्थित बघा. आपला जो ऑर्गन आहे बॉडीमधला, तर मग त्या साईडला जो असतो ग्लँड असतो लिव्हर, ती वेगळी झाली, आणि हे काय लिव्हर मेकॅनिझम वेगळा आहे. जरा प्रोनाऊन्सिएशन जरी सेम असलं तर त्याचं मिनिंग डिफरंट आहे. फ्लॉवरचं नाव विसरू नका, सॅल्विया फ्लॉवर. असं पर्पल कलरचं काय तर आपल्याला फ्लॉवर दिसत असतं, ते असं अशा पद्धतीचं काय तर ते फ्लॉवर आहे, लक्षात ठेवा. पर्पल असते, मी चुकून रेड काढले, तेवढं जरा असं समजून घ्या. आता इथं काय होत असते बघायचं आपल्याला, तर यामध्ये जो पार्ट आहे तो व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे, ते लिव्हर मेकॅनिझम ऍक्च्युअल काय आहे ते. आता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे बेसिकली काय असणार आहे, मेल गॅमेट असणार आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह गॅमेट म्हणण्यापेक्षा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कुठला आहे, तर आपल्याला माहिती आहे काय, अँड्रोशियम. आता त्या अँड्रोशियम मध्ये आपल्याला बेसिक महत्वाचं काय माहित आहे, तर जो वरचा पार्ट असतो टिपला, त्याला काय म्हणतो आपण, अँथर. आता मागच्या एका लेक्चरमध्ये आपण बघितलंय बघा अँथरचं जे स्ट्रक्चर आहे, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय समजलंय बघा, की आपण डायसिकस अँथर बघितलेले. काय बघितलेले, डायसिकस अँथर. आणि जे डायसिकस अँथर आहे त्यामध्ये काय होते, दोन लोब्स होते. आता इथं काय समजून घ्यायचंय बघा, जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण टीएस बघितलेलं असं काय स्ट्रक्चर बघितलेलं बघा, टीएस ऑफ अँथर. त्या टीएस ऑफ अँथर मध्ये एक मी पार्ट काढलेलं, त्याला काय म्हटलेलं, कनेक्टिव्ह टिश्यू. आता हा जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे या सॅल्विया फ्लॉवरमध्ये, जो अँथर आहे तो कनेक्टिव्ह टिश्यू काय असतो, जरा असं लॉंग असतो. त्यामुळे काय होत असतं, हे जे ते दोन लोब्स आहेत ते आपल्याला काय दिसत असतात, अशी सेपरेट झालेले दिसत असतात. आता इथे व्यवस्थित काय होते बघा, सपोज हा एक आपण अँथर लोब कन्सिडर केला, आणि हा एक अँथर लोब. जो मधला पार्ट कुठला आहे, कनेक्टिव्ह टिश्यू, थोडासा काय असतो, लांब असतो. आता इथे काय समजून घ्यायचं बघा, वरचा जो पार्ट आहे, सपोज हा आपण अँथर कन्सिडर केला, आणि हा एक अँथर, दोन लोब्स अँथर मधले कन्सिडर केले, आणि मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, कनेक्टिव्ह. आता कनेक्टिव्ह लांब असल्यामुळे काय होणार आहे, हा जो अँथर आहे ह्याचे जे दोन लोब्स आहेत ते काय असणार आहे, जराशी लांब असणार. युजली काय असतात आपल्याला माहिती आहे, जवळजवळ असतात, पण यामधलं काय झालं, थोडक्यात असं अंतर वाढल्यामुळे काय होणार आहे, कशामुळे वाढलं, तर ते कनेक्टिव्ह टिश्यूमुळं. आता इथे समजून घ्यायचं काय बघा, जो हा जो पार्ट दिसतोय आपल्याला वर जो दिसतोय, तर तो काय असतो, फर्टाईल असतो. तो काय असतो, फर्टाईल असतो. म्हणजे त्यामध्ये जे पोलन ग्रेन्स आहेत ते काय करू शकतात, फर्टिलायझेशन करू शकतात. आणि हा जो पार्ट आहे तो काय असतो, स्टराईल असतो. हा स्टराईल पार्ट आहे. आता या स्टराईल पार्टमध्ये काय समजून घ्यायचं बघा, इथं लोअर साईडला काय असते, तर या ठिकाणी या फ्लॉवरच्या इथं काय असते, तर नेक्टर ग्लँड. इथं काय असते, नेक्टर ग्लँड. आणि हे जे स्ट्रक्चर दिसते आपल्याला अँथर, सपोज असं काय, तर अँथरचं काय आहे, स्ट्रक्चर आहे. आता इथे काय होत असतं जरा समजून घ्यायचं आपल्याला, सगळं हे लिव्हर मेकॅनिझम काय आहे ते. हा जो पार्ट आहे स्टराईल, जेव्हा आता इन्सेक्ट या फ्लॉवर अट्रॅक्ट झाला, आणि इन्सेक्टचं काय काम आहे, हा जो नेक्टर आहे तो सक करायचा. नेक्टर कुठे आहे, नेक्टर ग्लँडमध्ये. आणि त्या नेक्टर ग्लँडपर्यंत त्याला जाण्यासाठी कशाच्या थ्रू गेलं पाहिजे, हे सपोज हे सगळं फ्लॉवर कन्सिडर केलं आपण, तिथून गेलं पाहिजे. आणि जी बसायला जी जागा आपण त्या इन्सेक्टला ते फ्लॉवर देणार आहे, लक्षात ठेवा,
तो कुठला हा पार्ट असतो स्टराईल पार्ट. म्हणजे सपोज इथे इन्सेक्ट आहे आणि इथं काय आहे नेक्टर त्याच्यात जवळ, आणि जरा इन्सेक्ट जरा चांगला काढतो, हे काहीतरी वेगळंच वाटायले. आता हा जो स्टराईल पार्ट आहे तिथं मी काय सांगितलं एक इन्सेक्ट आहे, हा स्टराईल पार्ट आहे, तिथं काय आला एक इन्सेक्ट आला. सपोज हा एक आपण काय कन्सिडर करूया इन्सेक्ट आहे असं काय तर. आणि हा जो इन्सेक्ट आहे तो काय कशासाठी येणार आहे तर इथं जे काय आहे नेक्टर ग्लँड आहे ते नेक्टर सक करण्यासाठी. तर जरासं प्रोसेस व्यवस्थित समजून घ्यायची. मी काय सांगतो ते व्यवस्थित जरा समजून घ्या. लिव्हर मेकॅनिझम, फ्लॉवरचं नाव सॅल्विया, पण जरासं मेकॅनिझम आपल्याला समजलं पाहिजे, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता हे दोन आपण कन्सिडर करूया काय अँथरचे लोब आहेत, अँथरचे काय आहेत लोब आहेत. इन्सेक्ट आला जो स्टराईल पार्ट आहे त्या स्टराईल पार्टवर बसला, आणि त्यानंतर जो फर्टाईल पार्ट आहे जिथं अँथर प्रेझेंट आहेत ते काय करतात त्या इन्सेक्टवर काय करतात त्याच्या पाठीवर काय करतात शाबासकी दिल्यासारखं ते जे अँथर आहेत ते काय करतात त्याचं डस्टिंग करत असतात. आणि हा जेव्हा इन्सेक्ट दुसऱ्या एखाद्या फ्लॉवर नेक्टर सक करण्यासाठी जाणार आहे तेव्हा त्याचे जे स्टिग्मा असतात ते काय करतात हा अँथर काय करतात तर घेतात. अँथरवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते काय करतात घेतात, आणि त्यामध्ये काय होतं त्यांचं पॉलिनेशन होत असतं. प्रोसेस समजण्यासाठी थोडासा एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, समजते का जरासं व्यवस्थित बघा. सेम मेकॅनिझम आहे. काय होतं इन्सेक्ट असतात काय काम करत असतात तर त्यांचं काय काम आहे पॉलिनेशन करणं. इन्सेक्ट कशासाठी फ्लॉवरकडे येणार आहेत तर नेक्टरसाठी येणार आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्यामध्ये दिसत असेल एक इन्सेक्ट आहे, पर्पल ब्लूइश पर्पल कलरचं फ्लॉवर आहे, त्याला काय म्हटलं आपण सॅल्विया. आणि ते सॅल्वियामध्ये नेक्टर सक करण्यासाठी तो इन्सेक्ट आला आहे. आणि वरनं आता काय होतंय बघा व्यवस्थित, तो जो पार्ट आहे कुठला जो फर्टाईल पार्ट आहे तो काय होतोय तर त्याचे जे अँथर आहेत ते कशाला त्याला त्याच्या बॉडीला अटॅच होतात, आणि बॉडीला अटॅच झाल्यामुळे काय होणार आहे त्याचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते सगळे कशाला स्टिक झाले तर त्याच्या बॉडीला, आणि त्याच्या बॉडीला स्टिक झाल्यावर पुढे काय होतंय बघा तो जेव्हा इन्सेक्ट दुसऱ्या फ्लॉवरवर बसणार आहे कशासाठी नेक्टर सक करण्यासाठी तेव्हा काय होणार आहे तिथं पॉलिनेशन घडून येणार आहे. एकदम सिंपल मेकॅनिझम आहे, फार काय अवघड नाही. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे एंटोमोफिलीमधला मी सांगितलं सॅल्वियाचं काय लिव्हर मेकॅनिझम, फार तुम्हाला काय अवघड विचारत नाहीत, फक्त कुठल्या फ्लॉवरमध्ये लिव्हर मेकॅनिझम दिसून येतं तेवढंच फक्त विचारतात. सॅल्विया सारखं नाव रिपीट करतोय व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे आपण जो बघितला आहे कॅरेप्टेरोफिली बघितला आपण, त्यानंतर ऑर्निथोफिली बघितलं, बऱ्याच प्रकारचे पॉईंट्स बघितले आहेत. आता त्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट आहे मी मागच्या लेक्चरला सांगितले बघा आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आता जे आउटब्रीडिंग डिव्हायसेस आहेत त्यामध्ये काय काय सांगितले मी बघा आठवते का, आणि थोडक्यात इनडायरेक्टली हे आउटब्रीडिंग डिव्हायसेस काय करणार आहेत प्रोमोट काय करणार आहेत क्रॉस पॉलिनेशन. काय प्रमोट करणार आहेत क्रॉस पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे आपल्याला माहित आहे काय ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. पण तिथे प्लांट कसा आहे डिफरंट, इथे स्पेसिफिक असा शब्द काय वापरलाय क्रॉस पॉलिनेशन. पण त्याच्या अगोदर आपल्याला काही काही जराशा टर्म्स माहीत पाहिजेत आणि त्या जराशा एमसीक्यूच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यवस्थित लक्षात ठेवा. एक पहिली टर्म आपण घेऊया त्याला म्हणायचं काय क्लिस्टोगॅमी. काय म्हणायचं त्याला क्लिस्टोगॅमी. आता हे जी क्लिस्टोगॅमी आहे ते क्लिस्टोगॅमी काय आपण समजून घ्या. त्यानंतर बघूया आपण काय चस्मोगॅमी, चस्मो किंवा चस्मोगॅमी म्हणतो आपण त्याला. आणि असे बऱ्याच प्रकारचे गॅमी या पुस्तकात आहेत ते आपण पुढे एक एक बघणार आहे. आता इथे शब्द काय वापरलाय बघा क्लिस्टोगॅमी. या क्लिस्टोगॅमीचं मिनिंग काय आहे ते जे फ्लॉवर असतात ते काय असतात क्लोज्ड असतात ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. आता फ्लॉवर जर ते क्लोज असतील तर ते प्रमोट काय करणार आहेत सेल्फ पॉलिनेशन का क्रॉस पॉलिनेशन. सपोज जर आपण एखादं फ्लॉवर कन्सिडर केलं की ते क्लोज आहे कम्प्लिटली, त्याचे जे अँथर किंवा जे स्टिग्मा आहेत ते एक्सपोज नाही आहेत, तर तिथं डेफिनेटली काय ते प्रमोट करणार आहेत तर सेल्फ पॉलिनेशन. काय प्रमोट करणार आहेत सेल्फ पॉलिनेशन. फक्त मिनिंग समजून घ्यायचं काय क्लिस्टोगॅमी किंवा क्लाइस्टोगॅमीचं मिनिंग काय फ्लॉवर क्लोज असतं आणि इनडायरेक्टली ते काय प्रमोट करत असतं तर सेल्फ पॉलिनेशन. आता NCERT मध्ये एक शब्द आहे क्लिस्टोगॅमी शोज इनव्हेरिएबली सेल्फ पॉलिनेशन. व्यवस्थित लक्षात ठेवायचं क्लिस्टोगॅमी म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे सेल्फ पॉलिनेशन प्रमोट करणार आहे, कारण फ्लॉवर कसा आहे क्लोज आहे. त्याच फ्लॉवरचे पोलन ग्रेन्स त्याच फ्लॉवरच्या काय होणार आहे स्टिग्मावर पडणार आहेत आणि काय होणार आहे पॉलिनेशन फर्टिलायझेशन. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा क्लिस्टोगॅमी फ्लॉवर क्लोज आणि पॉलिनेशन कुठलं होतं सेल्फ पॉलिनेशन. आता त्यानंतर आहे चस्मोगॅमी.
चष्मोगॅमी ह्याच्या उलट फ्लॉवर काय असणार आहे तर ते ओपन असणार आहे. त्याचे जे अँथर्स आणि फिलामेंट्स आहेत, जे अँथर्स आणि स्टिग्मा आहेत थोडक्यात, ते काय असणार आहेत, एक्सपोज असणार आहेत. आणि ते तसं झाल्यामुळे काय होणार आहे, त्यामध्ये काय होऊ शकते, क्रॉस पॉलिनेशन सुद्धा होऊ शकते. कारण आता हे कम्प्लिटली काय आहेत, एक्सपोज आहेत सगळ्या ज्या पॉलिनेटिंग एजंट्सला, ते विंड असेल म्हणजे बायोटिक असतील किंवा एबायोटिक असतील. त्यामुळे दोन्ही पण कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. क्लिस्टोगॅमी, क्लायस्टोगॅमी प्रोमोट सेल्फ पॉलिनेशन का, कारण फ्लॉवर कसं आहे, क्लोज. चष्मोगॅमी प्रोमोट्स काय, क्रॉस पॉलिनेशन का, कारण फ्लॉवर कसा आहे, ओपन. हे जराशे पॉईंट व्यवस्थित माहित पाहिजेत. त्याच्याच रिलेटेड आणखीन एक शब्द आहे, तर होमोगॅमी. शब्द काय वापरला मी, होमोगॅमी. आता होमोगॅमीची मिनिंग आहे, बोथ सेक्स ऑर्गन मॅच्युअर ॲट सेम टाइम. बोथ सेक्स ऑर्गन मॅच्युअर ॲट सेम टाइम. आता ह्याचं मिनिंग पहिला समजून घ्या आपण. पहिला आपल्याला क्लिस्टोगॅमी समजलं, चष्मोगॅमी समजलं, साधं सोपं आहे. होमो म्हणजे काय, होमो म्हणजे आपल्याला माहिती आहे सेम. गॅमीचा इथं अर्थ व्यवस्थित समजून घ्या. जर स्पेसिफिक असा शब्दाला होमोगॅमी, त्यामध्ये मेल आणि फिमेल म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम हे एकाच वेळेला काय होणार आहेत, सेम टाइमला मॅच्युअर होणार आहेत ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन. आता हे तिन्ही पण कॉन्सेप्ट त्याच्यात रिलेटेड काहीतरी आपण फिनॉमिनॉन इथं बघणार आहे. माझ्यामध्ये सगळ्यांना व्यवस्थित समजले असतील. क्लिस्टोगॅमी प्रोमोट्स इनव्हेरिएबली सेल्फ पॉलिनेशन बिकॉज फ्लॉवर आर क्लोज. आणि चष्मोगॅमीचं काय येणार आहे, फ्लॉवर्स काय असतात तर ओपन असतात, स्टिग्मा आणि अँथर एक्सपोज असतात. आणि लास्ट आपण टर्म काय बघितली तर त्याला काय म्हटलं आपण, होमोगॅमी. होमोगॅमी म्हणजे काय, सेम टाइमला बोथ मेल अँड फिमेल गॅमेट काय होत असतात, मॅच्युअर होत असतात आणि प्रोमोट काय करत असतात, ते सेल्फ पॉलिनेशन. त्यामुळे व्यवस्थित पॉईंट समजून घ्या. आता आउटब्रीडिंग डिव्हाइसेस सगळ्यात पहिला, कारण ते शब्द बऱ्याच प्रकारचे काय काय आहेत, व्यवस्थित नवीन शब्द आहेत, त्याचे मिनिंग समजून घ्या आपण. डिक्लाइनिंग, डिक्लाइनिंग काय काय, डायक्लाइनिंग सुद्धा उच्चार करतात. डिक्लाइनिंग म्हणजे काय पहिला समजून घ्या. जे फ्लॉवर असतं ते काय असतं, युनिसेक्शुअल. फ्लॉवर काय असतं, युनिसेक्शुअल. आणि त्यामधलं मिनिंग व्यवस्थित समजून घ्या. जर स्पेसिफिक असा शब्द आला डिक्लाइनिंग, प्रोमोट्स क्रॉस पॉलिनेशन, आणि हे काय एक प्रकारचं आउटब्रीडिंग डिव्हाइस. डिक्लाइनिंग मध्ये काय, युनिसेक्शुअल म्हणजे ते आयदर काय असणार आहे, फ्लॉवर पिस्टिलेट असणार आहे किंवा काय असणार आहे, स्टॅमिनेट. आणि ह्याचं मिनिंग मी सांगितलं जेव्हा आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लॉवर. जर एखाद्या फ्लॉवर मध्ये पिस्टिल म्हणजेच काय, कार्पेल म्हणतो आपण त्याला, फक्त गायनोशियम असेल म्हणजेच काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, तर ते युनिसेक्शुअल झालं. स्टॅमिनेट म्हणजे त्यामध्ये काय असणार आहे, अँड्रोशियम, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आणि पिस्टिल शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, पिस्टिलेट, स्टॅमिनेट आपल्याला समजते व्यवस्थित. म्हणजे फ्लॉवर जर युनिसेक्शुअल असेल तर ते इनडायरेक्टली काय प्रमोट करणार आहे तर क्रॉस पॉलिनेशन. कारण त्या फ्लॉवरमध्ये एकच काय आहे, सेक्स ऑर्गन आहे, एकच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, तो आयदर काय असेल, गायनोशियम किंवा अँड्रोशियम. आणि त्याच फेनॉमिनॉनला आणखीन एक नवीन शब्द आहे, युनिसेक्शुअल आपल्याला माहित आहे, त्या फेनॉमिनॉनला आणखीन एक शब्द आहे डिक्लाइनिंग, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर जो सेकंड आहे तो आहे डायकोगॅमी. तो काय आहे, डायकोगॅमी. आता डिक्लाइनी, डायकोगॅमी, डिच्चोगॅमी म्हणू नका, उच्चार त्याचा मी काय केला, डायकोगॅमी. आता डायकोगॅमीचं मिनिंग समजून घ्या आपण. काय, हे युनिसेक्शुअल म्हणजे डिक्लाइनिंग. डायकोगॅमी मध्ये परत दोन टर्म्स आहेत. एक टर्मचं पहिला समजून घ्या व्यवस्थित, आणि गेल्या आपल्याला मागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं मी डिफरन्समध्ये, प्रोटॅन्ड्री, प्रोटॅन्ड्री. आणि सेकंड आहे त्याला म्हणायचं प्रोटोगायनी. सेकंड काय आहे, प्रोटोगायनी. आता याचे दोन कॉन्सेप्ट आहेत, ते जराशे आपण क्लिअर करून घ्या व्यवस्थित. प्रोटोगायनी, पहिला अँड्रोशियम. प्रोटो म्हणजे पहिला. जर एखाद्या फ्लॉवरमध्ये, बायसेक्शुअल फ्लॉवरमध्ये, म्हणजे इथं व्यवस्थित समजून घ्यायचं, फ्लॉवर काय आहे, बायसेक्शुअल फ्लॉवर आहे, म्हणजे दोन्ही पण मेल आणि फिमेल गॅमेट, अँड्रोशियम पण आणि गायनोशियम आहेत. एका फ्लॉवरमध्ये आपण त्याला प्रोटॅन्ड्री कंडिशन कधी म्हणणार आहे, जेव्हा त्यामधला अँड्रोशियम, जेव्हा त्यामधला काय होणार आहे, अँड्रोशियम काय होणार आहे, म्हणजेच मेल गॅमेट काय होणार आहे, पहिला मॅच्युअर होणार आहे. पहिला काय होणार, मॅच्युअर होणार. सेकंड गायनी म्हणजेच काय, गायनोशियम. जर एखाद्या फ्लॉवर मधला गायनोशियम मॅच्युअर झाला कुणाच्या अगोदर, मेल फ्लॉवरच्या अगोदर, तर त्याला काय म्हणणार आपण, प्रोटोगायनी. आता दोन्ही पण कॉन्सेप्ट जरा व्यवस्थित समजून घ्यायच्या.
जर आपण एक बायसेक्शुअल फ्लॉवर कन्सिडर केलं, इथं काय केलं आपण कन्सिडर बायसेक्शुअल फ्लॉवर, म्हणजे असं फ्लॉवर ज्याच्यामध्ये दोन्ही पण ऑर्गन्स आहेत, अँड्रोशियम पण आणि गायनोशियम पण. आता हे जरा व्यवस्थित समजून घ्यायचं. सेल्फ पॉलिनेशन कधी होणार आहे? सेल्फ पॉलिनेशन कधी होणार आहे? जेव्हा दोन्ही पण सेक्स ऑर्गन, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, अँड्रोशियम गायनोशियम सेम टाइमला मॅच्युअर होतील, तेव्हा काय होणार आहे? सेल्फ पॉलिनेशन. पण सपोज जर आपण कन्सिडर केलं पहिल्यांदा अँड्रोशियम मॅच्युअर झाला तर त्याला म्हणणार काय आपण? प्रोटँड्री. आणि त्यानंतर गायनोशियम मॅच्युअर झाला तर त्याला काय? आता इथे कंडिशन काय समजून घ्यायची, कारण इथं बऱ्याच वेळेला कन्फ्युजन काय होत असतं, दोन शब्द डिक्लाइनिंग डायकोगॅमी आणि होमोगॅमी एकमेकांना कसे रिलेटेड आहेत जरा व्यवस्थित समजून घ्या आपण. होमोगॅमी सेम टाइमला प्रोमोट काय करतं? सेल्फ पॉलिनेशन. डायकोगॅमी डिफरंट टाइमला मॅच्युअर होत असतात. डायकोगॅमी म्हणजेच काय? जे सेक्स ऑर्गन, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत डिफरंट टाइमला मॅच्युअर होत असतात. जर पहिल्यांदा अँड्रोशियम मॅच्युअर झाला, प्रोटँड्री, अँड्रोशियम पहिला मॅच्युअर झाला आणि त्यानंतर कोण होणार आहे? गायनोशियम. म्हणजे जरी पहिला अँड्रोशियम मॅच्युअर झाला ते पोलन ग्रेन्स तयार होतील, त्याचे डेहिसन्स होईल, पोलन ग्रेन काय होतील? बाहेर जातील, त्याचं पॉलिनेशन होईल. पण त्यानंतर जर गायनोशियम मॅच्युअर झाला तर होणार आहे का? नाही. त्यामुळे जिथं प्रोसेस व्यवस्थित समजून घ्यायची, अँड्रोशियम पहिला प्रोटँड्री, गायनोशियम पहिला प्रोटोगायनी. आणि हे कशाच्या रिलेटेड आहेत तर? डायकोगॅमी. आणि डायकोगॅमीचं मिनिंग काय? जे दोन्ही पण सेक्स ऑर्गन्स आहेत मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम, ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन होणे आपण. आता हे सगळं झालं. दोन आपण बघितले, काय काय बघितले आउटब्रीडिंग डिव्हाइसेस? एक डायकोगॅमी, एक काय बघितलं? डिक्लाइन. एकदम सिंपल आहेत. डिक्लाइनी म्हणजेच काय? युनिसेक्शुअल फ्लॉवर. डायकोगॅमीची परत दोन सब टाइप्स, प्रोटँड्री, प्रोटोगायनी. दोन आउटब्रीडिंग डिव्हाइस झालेत आपले. आता त्यानंतर पुढचे आउटब्रीडिंग डिव्हाइस बघूया आपण. एकाचं नाव आहे हर्कोगॅमी. थर्ड आउटब्रीडिंग डिव्हाइस बघूया आपण काय? हर्कोगॅमी. म्हणजे किती किती गॅमी आहेत बघा इथं. गायटोनोगॅमी, ऑटोगॅमी, झिनोगॅमी, ॲलोगॅमी, क्लिस्टोगॅमी, चस्मोगॅमी, होमोगॅमी, हेटेरोगॅमी, डायकोगॅमी. आता लक्ष द्या इकडं नवीन शब्द काय आहे? हर्कोगॅमी. आता हर्कोगॅमीमध्ये काय होत असतं? ते काय प्रोव्हाइड करत असतात? एक फिजिकल बॅरियर. आणि त्या फिजिकल बॅरियरमुळे काय होत असतं? जे सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे फिजिकल बॅरियर कशासाठी? टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. आणि एक साधं सोपं आहे. आणि याचं एक्झाम्पल जरा महत्वाचं आहे. एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाम्पलचं नाव, त्या फ्लॉवरचं नाव आहे कॅलोट्रॉपिस. MCQचा इम्पॉर्टंट क्वेश्चन. फ्लॉवरचं नाव काय आहे? त्या कॅलोट्रॉपिस. प्लांटचं नाव कॅलोट्रॉपिस. आता त्या कॅलोट्रॉपिसमध्ये जे फ्लॉवर्स आहेत ते एक प्रकारचं काय तयार करत असतात? एक सॅक सारखं स्ट्रक्चर तयार करत असतात. त्याला म्हणायचं काय? पॉलिनियम. आणि पॉलिनिया सिंग्युलर प्लुरल आपल्याला माहित आहे. आता हे जे पॉलिनियम आहे ते कशासारखं स्ट्रक्चर दिसतात ते जरा सांगतो व्यवस्थित. वर एक कॉर्पस्क्युलम म्हणून एक पार्ट असतो, असं काय तर कॉर्पस्क्युलम असं काय तर पार्ट असतो. ह्याला काय म्हणायचं? कॉर्पस्क्युलम. आता एवढं इन डिटेल विचारत नाही, फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आणि त्यानंतर असा एक जरा असा पार्ट दिसत असतो आपल्याला, आणि ह्यालाच काय म्हणायचं? पॉलिनियम, किंवा एकत्रित त्याला पॉलिनिया म्हणतो आपण. पॉलिनियम. आता त्या पॉलिनियम मध्ये काय होत असतं बघा? जे अँथर आहेत, हा पार्ट अँथरचा आहे, त्याच्या आत काय असणार आहेत? असे पोलन ग्रेन्स असणार आहेत. म्हणजे आता इथं काय झालं बघा व्यवस्थित. हा जो अँथर आहे त्याच्यावर एक एक्स्ट्रा असं काय आहे? कव्हरिंग आहे. कशाचं? तर ह्या पॉलिनियमचं. तर पॉलिनियम कशापासून तयार झाले, काय झालं, एवढं काही इन डिटेल तुम्हाला विचारत नाहीत. फक्त काय व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाम्पल हर्कोगॅमी. हर्कोगॅमी म्हणजेच काय? ते फिजिकल बॅरियर प्रोव्हाइड करत असतात. कशाला? एखाद मेल किंवा फिमेल पार्टला. कशासाठी? टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. आता सपोज जर आपण कन्सिडर केलं, हा जो अँथर आहे ह्यातले जे हा अँथर कन्सिडर करूया आपण. हे जे पॉलिनियम आहे स्ट्रक्चर, या स्टिग्मावर जर आलं तर पॉलिनेशन होणार आहे का? तर पॉलिनेशन होणार नाही. का होणार नाही? कारण त्यांच्यामध्ये काय एक प्रकारचं असं हे फिजिकल बॅरियर आहे. त्यामुळे ह्यांचा या पोलन ग्रेनचा आणि या स्टिग्माचा कॉन्टॅक्ट होणार आहे का? तर होणार नाही. त्यामुळे इथं
काय करणार आहे, काय अवॉइड केलं जाणार आहे, सेल्फ पॉलिनेशन. पण ह्याच्यामध्ये पॉलिनेशन कसं होत असतं ते जरा समजून घ्यायचं. एखादा जर इन्सेक्ट असेल, त्या इन्सेक्टच्या बॉडीला हे कॉर्पस्क्युलम असं चिकटतं. कधी, जेव्हा इन्सेक्ट काय करणार आहेत, एखादं ते फ्लॉवरकडे अट्रॅक्ट होतील किंवा पॉलिनेशन करण्यासाठी हेल्प करणार आहे. हे जे कॉर्पस्क्युलम आहे इन्सेक्टच्या बॉडीला अटॅच होतं आणि ते दुसऱ्या फ्लॉवरवर गेल्यावर हा जो पार्ट आहे, जो पॉलिनियमचा जो पार्ट आहे, वरचं जे कव्हरिंग आहे ते काय होत असतं, थोड्या वेळानंतर डिजनरेट होत असतं. लगेच डिजनरेट होत नाही, ते काही वेळानंतर काय होतं, डिजनरेट होतं. आणि हे डिजनरेट झाल्यावर काय होत असतं, तर पॉलिनेशन होत असतं. मग आता इथं प्रोसेस काय समजून घ्यायची बघा. जेव्हा कधी पण त्या कॅलोट्रॉपिसमध्ये जे काही मेल गॅमेट तयार झालेत तर त्याच्यावर कव्हरिंग आहे आणि जेव्हा ते कव्हरिंग कधी ते डिजनरेट होणार आहे, थोडक्यात एखादं इन्सेक्ट आला, त्याच्या कॉर्पस्क्युलमचा जो पार्ट असतो तो अटॅच होतो त्या इन्सेक्टच्या बॉडीला आणि दुसऱ्या एखाद्या फ्लॉवरवर गेल्यावर हा पार्ट बऱ्याच वेळानंतर डिजनरेट होतो. त्यातले पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर स्पेसिफिक जाऊन काय होत असतं, पॉलिनेशन होत असतं. त्यामुळे हे थोडक्यात अशा पद्धतीचं एक फिजिकल बॅरियर आहे. ते अवॉइड काय करतं, सेल्फ पॉलिनेशन आणि प्रमोट काय करतं, क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल फक्त महत्वाचं आहे, हार्कोगॅमी कॅलोट्रॉपिस आणि पॉलिनियम वरचं जे कव्हरिंग आहे ते पॉलिनियम किंवा पॉलिनिया. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हे झालं काय, एक 3 झाले टोटल. आउटब्रीडिंग डिवाइस किती झाले टोटल बघा, आपले 3 आउटब्रीडिंग डिवाइस झाले. आता आउटब्रीडिंग 3 झाले. आता पुढचं आणखीन एक आउटब्रीडिंग डिवाइस आहे, त्याचं नाव आहे प्रीपोटन्सी. त्याचं नाव काय आहे, प्रीपोटन्सी. आणि दुसरं आहे सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. एक आहे प्रीपोटन्सी आणि आणखीन एक काय आहे, सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. आता हे जरा मिनिंग व्यवस्थित समजून घ्या. ज्या दोन्ही ज्या टर्म्स आहेत त्या एकमेकांना जराशे कोरिलेट करण्यासारखे आहेत. जे प्रीपोटन्सी आहे त्यामध्ये काय होत असतं बघा, आपण मी प्रोसेस सांगतोय, समजतंय का बघा व्यवस्थित. हा स्टिग्माचा पार्ट आपण कन्सिडर केला आणि त्याच फ्लॉवरवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत त्या स्टिग्मावर पडले. त्याबरोबर आणखीन एखाद्या दुसऱ्या इन्सेक्टने काय केलं, डिफरंट फ्लॉवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते सुद्धा ह्याच्यावर काय केले, त्याचं डस्टिंग केलं. आता दोन्ही पण व्यवस्थित जरा प्रोसेस समजून घ्या. प्रीपोटन्सी हे पहिला समजून घ्या आपण. जर एखाद्या स्टिग्मावर त्याचे त्याच फ्लॉवरचे जर पोलन ग्रेन पडले, त्याच फ्लॉवरचे काय झाले, पोलन ग्रेन पडले आणि दुसऱ्या डिफरंट फ्लॉवरचे पोलन ग्रेन पडले, तर ते स्टिग्मा काय करत असतं, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची केमिकल सिक्रेट होत असतात. आपण पुढे बघणार आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये. ते अशा प्रकारचं सिक्रेशन करत असतात की शक्यतो जर त्याला डिफरंट फ्लॉवरचा पोलन ग्रेन मिळाला नाही तर ते काय करत असतात, त्याचं पॉलिनेशन कशाच्या थ्रू करत असतात, त्याच फ्लॉवरवरच्या पोलन ग्रेनवर. म्हणजे मी सांगतोय ते समजते का बघा. हे प्रीपोटन्सी जरा आपण नंतर बघूया. पहिला आपण जरा सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी समजून घ्या, मग तुम्हाला प्रीपोटन्सी समजेल काय आहे ते. आता सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, सेम फ्लॉवरचे जे स्टिग्मा आणि जे काही पोलन्स आहेत त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय होत नाही, पॉलिनेशन होत नाही. थोडक्यात काय, पॉलिनेशन कोणामध्ये होत नाही, तर त्याच फ्लॉवरवरचे पोलन ग्रेन त्याच फ्लॉवरवरच्या स्टिग्मावर जर पडले तर त्यांच्यामध्ये काय होणार नाही, पॉलिनेशन होणार नाही. का होणार नाही, कारण ते वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल एन्झाईम सिक्रेट करत असतात. त्यामुळे काय होणार नाही, पॉलिनेशन होणार नाही. त्याला सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी किंवा सेल्फ स्टरिलिटी म्हणत असतो आपण. सेल्फ स्टरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. आता ह्यामध्ये काय झालंय बघा, दोन्ही पण जराशी सिमिलर कॉन्सेप्ट आहेत, पण ते जरा व्यवस्थित समजून घ्या आपण. पहिला सेल्फ स्टरिलिटी समजून घ्या, म्हणजे त्याच फ्लॉवरवरचे पोलन ग्रेन आणि स्टिग्मा ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंटरॅक्शन होत नाही, पॉलिनेशन होत नाही. पण डिफरंट फ्लॉवरवरचे जर पोलन ग्रेन त्या फ्लॉवरच्या स्टिग्मावर पडले तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे, पॉलिनेशन होणार आहे आणि फ्लॉवर एकच काय असणार आहे, बायसेक्शुअल असणार आहे. आता तसंच काय समजून घ्यायचं, या प्रीपोटन्सी बद्दल समजून घेऊया आपण. जे प्रीपोटन्सी आहे त्यामध्ये काय होत असतं बघा, सेम फ्लॉवरवरचे जर पोलन ग्रेन पडले तर शक्यतो पॉलिनेशन होत नाही. काय सांगतो असं समजते का बघा. हा एक सेल्फ स्टरिलिटीचाच पार्ट आहे. पण जर त्याला डिफरंट फ्लॉवरवरचे पोलन ग्रेन मिळाले नाहीत,
जर त्या स्टिग्माला डिफरंट फ्लॉवरवरचे पोलन ग्रेन मिळाले नाहीत तरच ते काय करत असतात, त्याच्याच फ्लॉवरवरच्या पोलन ग्रेन बरोबर काय करत असतात, पॉलिनेशन करत असतात. पण शक्यतो ते पहिला प्रेफरन्स कुणाला देणार आहे तर डिफरंट फ्लॉवरवरच्या पोलन ग्रेनला. जर तो अवेलेबल नसेल पॉलिनेशन करण्यासाठी तर ते मग कोणाचा यूज करणार आहेत, त्या सेम फ्लॉवरवरच्या पोलन ग्रेनचा. दोन्ही पण टर्म जराशा सिमिलर आहेत. हा प्रीपोटन्सी जरासा नवीन आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केला आहे, त्यामुळे दोन्हीत जरासं कन्फ्युजन होते बऱ्याच विद्यार्थ्यांचं, ते जरासं समजून घ्या. मी आणखीन एकदा रिवाइज करतोय. सेल्फ स्टेरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजेच काय, सेम फ्लॉवरवरचे स्टिग्मा आणि पोलन्स यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरॅक्शन होणार नाही, कुठल्याही प्रकारचं पॉलिनेशन होणार नाही, पण डिफरंट फ्लॉवरवरचे काय करतील, ते प्रमोट करतील. सेम तसंच मेकॅनिझम आहे प्रीपोटन्सीमध्ये. फक्त प्रीपोटन्सीमध्ये काय, प्रेफरन्स पहिला डिफरंट फ्लॉवरवरच्या पोलन ग्रेनला दिला जाईल. ते जर अवेलेबल नसतील पॉलिनेशनसाठी, पुढच्या प्रोसेससाठी, तर ते सेम फ्लॉवरवरचे पोलन ग्रेन्स काय करत असतात, यूज करत असतात. पण इथं काय होत असतं तर ते ऍक्सेप्टच करत नाहीत, ते काय असतात, स्टराईलच असतात. हे एवढं व्यवस्थित समजून घ्या. आता एक एक्स्ट्रा एक पॉईंट सांगतोय मी, सप्रेशन ऑफ वन सेक्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता इथं काय होत असते पहिला समजून घ्या व्यवस्थित. सप्रेशन आपल्याला गेले, आता कुठला तर एक आयदर काय असेल, मेल असेल किंवा फिमेल असेल, तोच काय होतो, मॅच्युअर होतो आणि काय होतो, फंक्शनल होतो. आणि जर त्यातला एक अँड्रोशियम किंवा गायनोशियम जर फंक्शनल झाला तर दुसरा असणार आहे बायसेक्शुअल फ्लॉवरमध्ये, तो काय असतो, नॉन फंक्शनल असतो. तो काय असतो, नॉन फंक्शनल. आता मेन्शन केला नाही पण तरी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. सपरेशन म्हणजे एक सपोज मॅच्युअर झाला तर तो फंक्शनल होणार आहे, तो आयदर काय असेल, अँड्रोशियम असेल किंवा गायनोशियम. आणि एक जर मॅच्युअर झाला, एक फंक्शनल झाला, तर दुसरा काय होत असतो, तो सप्रेस होत असतो, तो काय असतो, नॉन फंक्शनल होत असतो. तसंच आणखीन एक आहे, म्हणजे काय काय आउटब्रीडिंग डिव्हाइस बघितले बघा आपण. सुरुवातीला बघितलं आपण डिक्लायनी, त्यानंतर बघितलं डायकोगॅमी, त्यानंतर आपण काय बघितलं, सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी आणि काय, प्रीपोटन्सी, आणि लास्ट काय बघितलं आता, सपरेशन ऑफ वन सेक्स ऑर्गन. आता पुढचा जो पार्ट आहे तो कुठला आहे, शेवटचा आउटब्रीडिंग डिव्हाइस, त्याचं नाव आहे हेटेरोस्टायली. आणि हेटेरोस्टायली म्हणजे हेटेरो म्हणजे आपल्याला माहिती आहे डिफरंट, आणि स्टायली म्हणजे काय रिप्रेझेंट करतो तर स्टाईल कुठला पार्ट आहे, गायनोशियमचा पार्ट आहे. स्टाईल कुठला पार्ट आहे, हा गायनोशियमचा. आता स्टाईल आपल्याला माहिती आहे, जो ट्यूब सारखा पार्ट दिसतो, स्टिग्माच्या खाली असतो, त्याला काय म्हणतो आपण, स्टाईल म्हणत असतो. गायनोशियमचा पार्ट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता हेटेरो म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, डिफरंट. आता एक कंडिशन आपण कन्सिडर करूया, स्टाईल इज लॉंगर दॅन फिलामेंट. आता इथे काय सांगितलंय बघा, जर फ्लॉवरचं स्ट्रक्चर आपल्याला आठवत असेल, सपोज हे आपण कन्सिडर केलं, स्टाईल आहे, हे स्टिग्मा आहे, हे काय आहे, ओव्हरी आहे, आणि इथं बारके बारके काय आहेत असे फिलामेंटचा साईज लहान आहे, स्टाईलचा काय आहे, मोठा आहे. स्टाईल लॉंगर दॅन फिलामेंट. आता ह्याच्यामुळे काय होत असतं, हे जे पोलन ग्रेन्स आहेत या स्टाईलवर स्टिग्मावर जाऊ शकतील का, तर थोडक्यात जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे आता इथं कंडिशन काय झाल्या बघा, आणि जे फ्लॉवर आहे त्याला काय म्हणायचं, पिन फ्लॉवर. पिंक नाही, ते पिन फ्लॉवर मध्ये काय होत असतं, स्टाईल इज लॉंगर दॅन फिलामेंट. फिलामेंट कुठला पार्ट आहे, अँड्रोशियमचा. तसंच जर ऑपोजिट कंडिशन आपण कन्सिडर केली, स्टाईल इज स्मॉलर दॅन फिलामेंट. आता इथं काय होत असते बघा, एक फ्लॉवर कन्सिडर करूया आपण, आणि हे काय आहेत त्याचे फिलामेंट, हे काय झाले, फिलामेंट झाले, आणि हा काय झाला, थोडक्यात स्टिग्मा आणि स्टाईल. आता इथं काय होत असते बघा, सपोज हे फ्लॉवर आहे, जरी आपण विंड करंटच्या थ्रू जरी म्हटलं तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते काय होतील, दुसऱ्या फ्लॉवरवर एअर करंटच्या थ्रू काय होतील, ट्रान्सफर होतील, पॉलिनेशन होईल. पण ते सेम फ्लॉवरवर पडणार नाहीत. साधं सोपं मेकॅनिझम आहे. आता थोड्याशा काही कॉन्सेप्ट आपल्याला
म्हणजे काही काहींच्या डोक्यात ते लिहिणं असं पटकन असं खाली कसं पडणार नाही वगैरे वगैरे, पण त्यामध्ये बरेच काही काही बॅरियर सुद्धा असतात. ते फक्त ॲज अ आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणतो आपण कन्सिडर करतोय. परफेक्टली 100% होईलच असं नाही, फक्त आपण ॲज अ काय बघतोय पॉईंट आउटब्रीडिंग डिव्हाइस, म्हणजे जे काय प्रमोट करणार आहे क्रॉस पॉलिनेशन. एक्सेप्शन सुद्धा त्यामध्ये असू शकतील कदाचित, पण पॉईंट काय बघतो आपण हेटेरोस्टाईली डिफरंट लेंथ ऑफ द स्टाईल. सो आयदर काय असेल स्टाईल लॉंगर असेल फिलामेंटपेक्षा किंवा स्मॉलर असेल फिलामेंटपेक्षा, तर त्याला म्हणायचं काय थ्रम फ्लॉवर. त्याला काय म्हणायचं थ्रम फ्लॉवर. आता थ्रम फ्लॉवर म्हणजे काय, स्टाईल स्मॉलर असेल फिलामेंटपेक्षा तर त्याला काय म्हणायचं थ्रम फ्लॉवर. आता जे काय आपण सगळे बघितले, काय बघितले आपण आज, तर सगळे आउटब्रीडिंग डिव्हाइस बघितले. आउटब्रीडिंग डिव्हाइस काय प्रमोट करतात तर क्रॉस पॉलिनेशन. हेटेरोस्टाईली, डायकोगॅमी, डिक्लायनी, चस्मोगॅमी, क्लिस्टोगॅमी सगळे एकदा व्यवस्थित ते कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या, समजून घ्या काय आहे ते. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे आपला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पॉईंटचं नाव काय आहे, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन काय आहे, आता आपल्याला ज्या काही प्रोसेस बघितल्या, बेसिक सगळं स्ट्रक्चर बघितलं, मेल फिमेल गॅमेटोफाईटची डेव्हलपमेंट बघितली, त्यानंतर आपण बघितलं पॉलिनेशन बघितलं. म्हणजे आता पॉलिनेशन झालंय, त्या स्टिग्मावर ते पोलन ग्रेन आल्यात. आता त्यामध्ये जे इंटरॅक्शन होत असतं त्यालाच काय म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पहिली कंडिशन पोलन म्हणजे आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन्स, आणि पिस्टिल म्हणजे काय माहित आहे तर कार्पेल. सिंगल असेल तर कार्पेल म्हणतो आपण, एकत्रित त्याला काय म्हणतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट गायनोशियन. आता त्यामध्ये जे इंटरॅक्शन होत असतं म्हणजे कशी प्रोसेस होत असते, पोलन ट्यूब कशी तयार होते, प्रॉपर पुढे फर्टिलायझेशन कसं होत असतं ते आपण बघणार आहे काय या पॉईंटमध्ये पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये. आणि हा जो पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे तो पॉईंट थोडासा समजायला म्हणजे एकदम सिंपल आहे तसं बघायला गेलं तर, पण टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजे. म्हणजे ट्यूब तयार होणार आहे, परत त्यामध्ये मायटोसिस होतं, कशामध्ये मायटोसिस होतं. आता एक सिंपल क्वेश्चन विचारतो मी. पहिला आपल्याला पोलन म्हणजे आपण बघितले स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन्स, त्यामध्ये ते पोलन्समध्ये काय समजून घ्यायचं बघा. आउटर इनर कव्हरिंग असतात, म्हणजे साधं सोपं स्ट्रक्चर काढतोय मी. सपोज हे कन्सिडर करूया आपण इंटाईन, वर त्याच्या काय असं एक्झाईन. एक्झाईनचा मी क्वेश्चन विचारलेला काय, एक्झाईन इज मेड अप ऑफ. आता बेसिक समजून घ्यायचं एक सिंपल क्वेश्चन आहे, व्यवस्थित जर लक्ष द्या. स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन्स मध्ये आपण बघितले बघा, हे जे पोलन ग्रेन्स आहेत मायक्रोस्पोर मदर सेल झाले, मायक्रोस्पोर झाले, त्यामध्ये आणखी डेव्हलपमेंट झाली, मायटोसिस झालं सपोज कन्सिडर करूया आपण. त्या 60% पोलन ग्रेन्समध्ये काय होतं तर स्टेज कशी होती, 2 स्टेज स्टेज. आणि काही काही 40% मध्ये काय होते 3 सेल स्टेज. आणि व्यवस्थित एमसीक्यूला व्यवस्थित लक्षात ठेवा 2 सेल आणि 3 सेल काय आहे हे आपण आता या पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये बघणार आहे. पण काय समजून घ्यायचं आहे बघा, हे जे 2 सेल आहेत, हे जे 2 सेल आहेत ते कुठले कुठले आहेत. मी काय क्वेश्चन विचारला बघा, समजते का बघा. स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन मध्ये आपण हा पॉईंट बघितलाय. त्या एका पोलन ग्रेन मध्ये मायटोसिस झाल्यावर किंवा ज्या काही प्रोसेस आहेत त्या सगळ्या झाल्यावर तसाच रिलेटेड तो सेंटेन्स आहे. ॲस्पिरेशनला विचारतात 60% ऑफ द अँजिओस्पर्म शोज 2 सेल स्टेज. म्हणजे जे पोलन ग्रेन्स आहेत ते काही काही अँजिओस्पर्मच्या पोलन ग्रेन्समध्ये 40% जे आहेत त्यामध्ये 3 सेल स्टेज जाते. ते 2 सेल कुठले आहेत हा क्वेश्चन विचारलाय मी. एकाचं नाव काय आहे, एकाचं नाव काय आहे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेलं आठवते का बघा, एकामध्ये सायटोप्लाझम कमी असतो, एकामध्ये सायटोप्लाझम जास्त असतो. कुणाला काय म्हणायचं, परत क्वेश्चन रिपीट करतोय. ह्या ज्या 2 सेल आहेत त्या 2 सेलची नावं काय आहेत. म्हणजे आपण आता हे पुढे आपल्याला बघणार आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये, त्यामुळे त्या जरा व्यवस्थित आपल्याला कॉन्सेप्ट माहीत पाहिजे. जर ते लेक्चर बघितलं नसेल तर आणखी एकदा व्यवस्थित बघा. स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन मध्ये सिंपल क्वेश्चन आहे, 2 सेल आपल्याला नावं माहीत पाहिजेत आणि त्याच्या रिलेटेड आपण पुढे बघणार आहे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आणि तोच पॉईंट पुढे एक्सटेंड काय कशामध्ये केलाय, डबल फर्टिलायझेशन. ह्या चॅप्टर मधला जो महत्त्वाचा पॉईंट आहे रिप्रोडक्शनच्या रिलेटेड तो कुठला आहे, डबल फर्टिलायझेशन. कशा प्रोसेस होतात. आता आपल्याला ओव्ह्यूल समजले, पोलन ग्रेन समजले, आता पॉलिनेशन झाले आणि पॉलिनेशन झाल्यावर आता आपण बघणार काय पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आणि त्यानंतर पुढे काय होणार आहे फर्टिलायझेशन, म्हणजे झायगोट फॉर्मेशन, एंडोस्पर्म फॉर्मेशन, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट. हे सगळे पुढचे पॉईंट आहेत. आजच्या लेक्चरला फक्त आपण काय बघितले बघा,
तर एक सॅल्विया फ्लॉवरचं एक एक्झाम्पल बघितलं ते व्यवस्थित लक्षात ठेवा. लिव्हर मेकॅनिझम सारखं सांगतोय. सॅल्विया फ्लॉवर व्यवस्थित लक्षात ठेवा. ते झाल्यावर आपण काय बघितलं, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कुठले कुठले बघितले फक्त एकदा रिवाइज करा. सगळ्यात पहिला डिक्लायनी झाल्यावर डायकोगॅमीमध्ये 2 प्रोटॅन्टरी प्रोटोगायनी, त्यानंतर हेटेरोस्टायली झाल्यावर प्रीपोटन्सी, त्यानंतर सेल्फ स्टरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी, सेपरेशन ऑफ वन सेक्स ऑर्गन, तो आयदर काय असेल अँड्रोशियम किंवा गायनोशियम असेल. हे जे सगळे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आहेत इनडायरेक्टली काय प्रमोट करत असतात, क्रॉस पॉलिनेशन आणि सेल्फ पॉलिनेशन प्रमोट करणारे कुठले 2 आहेत, होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी. व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रत्येक ह्याच्या कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजेत आणि गॅमी मी जेवढे सांगितलेत ते टप्प्याटप्प्यानं सांगतोय, एकदम सगळे सांगत नाही, कारण अजून पुढे आपण सायफोनोगॅमी, परत पोरोगॅमी, मेझोगॅमी आणि काय राहते बरं चष्मोगॅमी झाले, चलाझोगॅमी, असे बरेच काही आहेत. त्यामुळे मागचे लेक्चर जराशी व्यवस्थित बघा. काही कुठले पॉईंट तुम्ही स्किप केले असतील ते पहिला व्यवस्थित टप्प्याटप्प्याने सगळे समजून घ्या आणि त्यानंतर पुढचं जे डबल फर्टिलायझेशन किंवा पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन आहे ते समजण्यासाठी जे अगोदर सगळं बघितलंय ते जरा व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण त्याच्याच रिलेटेड पुढे सगळा पार्ट आहे. ते जर समजलं नाही तर पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म असू दे किंवा जे काही बारके पॉईंट आहेत आता राहिलेले, ते समजायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे पहिला मागचे लेक्चर बघा व्यवस्थित. मागचे म्हणजे या चॅप्टरच्या रिलेटेड जे काही 6-7 लेक्चर झालेत आपले ते व्यवस्थित बघा. रफ नोट्स काढा तुमच्या स्वतःच्या, आणि तुम्हाला चांगलं व्यवस्थित समजेल मी पुढं काय शिकवतोय ते. आणि जर असे क्वेश्चनची आन्सर देण्याचा थोडासा प्रयत्न करा आणि आजच्या पुरता आपण इथं थांबूया आणि अभ्यास करत राहू.